Welcome to Success Digital Education. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री डॅश डॅश होते. राजीव गांधी. ब. श्रीमती इंदिरा गांधी. क. एच. डी. देवेगौडा. ड. पी. व्ही. नरसिंहराव. उत्तर राजीव गांधी. 2. भारतीय हरितक्रांतीचे जनक डॅश डॅश होत. डॉक्टर वर्गीस कुरियन. ब. डॉ. होमी भाभा. क. डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन. ड. डॉक्टर नॉमेन बोरलॉ. उत्तर क. डॉक्टर एम. एस. स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 1. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी. 2. राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा. 3. पी. व्ही. नरसिंहराव आर्थिक सुधारणा. 4. चंद्रशेखर मंडल आयोग. उत्तर चंद्रशेखर मंडल आयोग. दुरुस्त केलेली योग्य जोडी चंद्रशेखर प्रधानमंत्री. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा. 1. पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा. उत्तर क. प्रधानमंत्रीचे नाव कालावधी. 1. पंडित जवाहरलाल नेहरू 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964. 2. गुलजारी लाल नंदा 27 मे 1964 ते 9 जून 1964. 3. लाल बहादूर शास्त्री 9 जून 1964 ते 11 जून 1966. 4. गुलजारी लाल नंदा 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966. 5. इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977. 6. मोरारजी देसाई 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979. 7. चरणसिंह 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980. 8. इंदिरा गांधी 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984. 9. राजीव गांधी 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989. 10. विश्वनाथ प्रताप सिंह 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990. 11. चंद्रशेखर 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991. 12. पी. व्ही. नरसिंहराव 21 जून 1991 ते 16 मे 1996. 13. अटल बिहारी वाजपेयी 16 मे 1996 ते 1 जून 1996. 14. एच. डी. देवेगौडा 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997. 15. इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998. 16. अटल बिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 ते 22 मे 2004. 17. मनमोहन सिंह 22 मे 2004 ते 26 मे 2014. 18. नरेंद्र मोदी 26 मे 2014 ते अजूनही. प्रश्न क्रमांक 2. ब. टिपा लिहा. 1. जागतिकीकरण. उत्तर 1. जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय. म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय. 2. जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली, आर्थिक उदारीकरण घडून आले. 3. उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. 4. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत बदल घडून आले. 2. धवलक्रांती. उत्तर 1.
धवलक्रांती ही दुग्धजन्य उत्पादन क्षेत्रातील क्रांती आहे. 2. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुग्धजन्य पशुपालन आणि शेतकरी बाजार पुरवठा साखळीतील मध्यस्थांना दूर करण्यासाठी आणि दूध उत्पादन तसेच शेतकऱ्यांना नफा वाढवण्यासाठी एक सहकार चळवळीचा प्रयोग आणला. 3. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात सहकार चळवळीचा प्रयोग केला आणि याचा परिणाम म्हणून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. 4. याला श्वेत क्रांती असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. उत्तर 1. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. 2. या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून 1977 साली सत्ता हस्तगत केली. 3. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. 4. परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिनेच टिकले. 2. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर 1. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. 2. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 3. काही अतिरेक्यांनी 1984 मध्ये शिखांचे पवित्र मंदिर अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतल्याचे समजले. 4. म्हणूनच तेथे आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात पाठवावे लागले. 3. भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर 1. ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. 2. भारतीय उद्योगांचा व्हास झाला होता. 3. दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. 4. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. अनेक उद्योग उभारून, आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले? उत्तर 1991 साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या. 1. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्णविराम मिळाला. 2. पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. 3. याच काळात रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर येऊन पुढील काळात त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले. 2. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेची सुरुवातीपासूनच पुढील उद्दिष्टे राहिली आहेत. 1. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. 2. आर्थिक स्वावलंबन. 3. सामाजिक न्याय. 4. समाजवादी रचना. प्रश्न क्रमांक 5. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. भारतापुढील आव्हाने बलस्थाने. उदा. भारत-पाकिस्तान युद्ध विविधतेतही एकता. दारिद्र्य नियोजनबद्ध विकासाचे धोरण व औद्योगिकीकरणावर भर. शेजारील राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण अण्वस्त्र सज्जता. फुटीरतावाद सशस्त्र लष्करी ताकद.